निलंग्यातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आमदार अमित देशमुख। निलंगा येथे होत असलेल्या नगर परिषद निवडणुकीत विरोधक देशमुख विरुद्ध जाणून बुजून निलंगेकर, निलंगा विरुद्ध बाभळगाव अशा खोट्या गोष्टी पसरवून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे। अशा दिशाभूल करणाऱ्या प्रचारापासून नागरिकांनी सतर्क राहावं असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलं आहे। निलंगा येथील शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची बैठक आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली। त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की ही निलंगा विरुद्ध बाभळगाव अशा खोट्या गोष्टी पसरवू नका। आमदार अमित देशमुख निवडणूक वैयक्तिक किंवा गावाविरुद्ध गाव अशा पातळीवर न नेता निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठीच लढवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। निलंग्याचे प्रश्न सोडवणे, विकासाला वेग देणे आणि नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणं हीच पक्षाची भूमिका असल्याचे ते म्हणाले। काँग्रेसचे उमेदवार हमीद शेख यांना अनुभवी, कार्यक्षम आणि विकासाभिमुख म्हणून पक्षाने पुढे केला आहे। लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये निलंग्याची साथ नेहमीच काँग्रेससोबत राहिली असून हीच साथ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या काळातील विकास परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्याची वेळ आता आली असल्याचंही नेत्यांनी नमूद केलं। सध्याच्या कंटाळलेल्या निलंग्याच्या जनतेला बदल हवा असून हा बदल काँग्रेसच घडवून आणेल असा दावा त्यांनी केला। येत्या काळात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून त्यात निलंग्याच्या सर्वसमावेशक विकासाचा आराखडा असणार आहे। सामान्य नागरिकांना अपेक्षित असलेला विकास काँग्रेसच करू शकेल असंही त्यांनी सांगितलं। निलंगा नगर परिषद निवडणूक ही शहर अध्यक्ष अमित नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे। या प्रसंगी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीदभाई शेख, तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, विजय देशमुख, डॉक्टर अरविंद भातांबरे, अजित इस्माईल लादफ यांसह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशी जी परिस्थिती तुम्ही ज्याचा उल्लेख करताय, ह्या परिस्थिती उद्भवतात, पण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एकदा पक्षाने निर्णय दिल्यानंतर, बरं, कुठलाही पक्ष जेव्हा निर्णय घेतो त्याचे अनेक पैलू असतात, अनेक बाजू असतात। त्यामुळं मला असं वाटतं सर्वकष विचार विनिमय करून जेव्हा आपण एक उमेदवार आपण देतो, ते अजित नाईकवाडे सक्षम नव्हते का? होते। अजित नाईकवाडेंनी मेहनत घेतली नव्हती का? घेतली होती। त्यामुळं अन्याय झाला, न्याय झाला याच्या पलीकडे जाऊन पक्ष आणि संघटना आपल्याला जी भूमिका देईल ती भूमिका स्वीकारून आपल्याला पुढे जावं लागतं। मला असं वाटतं त्याची कल्पना सगळ्यांना आहे आणि अजित नाईकवाडे हे सगळ्यांना बरोबर घेऊन जातात, त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। शेवटी विजयाचे शिल्पकार उद्या तेच राहणार आहेत याची देखील आम्हाला कल्पना आहे। त्यामुळे एक संघ म्हणून आपण काम करतो, कोणीतरी कुठली तरी भूमिका ही बजावायची असते। त्यामुळं सामान्य माणूस मी जे म्हणालो, आम्ही जर आपसातच जर म्हणजे भांडत म्हणणार नाही, पण असा जर विचार आम्ही आपसातच करत राहिलो तर मग सामान्य माणसाचा विचार कोणी करायचा? मला याच्याबद्दल कल्पना नाही। आपलं महाराष्ट्राचं खूप मोठं राजकीय वर्तमानपत्र किंवा